तरी मी सकाळी बनवलेली होती गवारीच्या शेंगाची छान अशी भाजी आणि मस्त गरम गरम चपात्या आणि परत काय केले, डाळ शिजवून घेतले आणि डाळीमध्ये बघा थोडंसं 2 लाल कलरचे टमाटर टाकले, हिरवी मिरची टाकले आणि डाळ शिजवून घेतले. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज बनवणार आहे सपक वरण आणि सकाळी तर मी गवारीच्या शेंगाची भाजी आणि चपाती बनवलेली होती. आता मी सपक असं छान तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत. आणखीन थोडासा भात बनवणार आहोत. तर आपला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. मी वरण कसं करते, कसं बनवते ते पण बघा. चला मग बघूया तुरीच्या डाळीचं सपक वरण. तरी मी थोड्याशा मिरच्या पण टाकलेल्या आहेत, ते पण बघूया. चला मग तर पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं गरम पाणी करण्यासाठी ठेवलो, म्हणजे कसं वरणाला तर गरम पाणी लागते. आणि इकडं डाळ पण शिजवून घेतली अशी छानपैकी. हे बघा, तर खूप छान अशी डाळ शिजलेली आहे. तर हे थोडं गरम आहे. तर रवी पण मी असं घेऊन घेतली. नंतर मी आता हे डाळ पूर्ण हाटून घेते असं, म्हणजे आपलं वरण कसं गाढा होतंय एकदम छान. तर तुरीची डाळ छान शिजून घेतलं ना, आपलं वरण कसं गाढा होतं एकदम मस्त. तर हे पाण्याला पण कसं असं गरम झालंय चांगली. आता उकळी यायला लागले पाण्याला, तर भरपूर गरम झालेलं आहे पाणी. आणि डाळ पण बघा कसली सुंदर मी हाटून घेतली, खूप गाढा झाली. आता हे पाणी काढून मी ह्यामध्ये टाकते. तर पाणी भरपूर असं गरम झालेलं आहे हे बघा. तर आपल्याला जेवढं पाहिजे ना मला तेवढंच मी वरण बनवणार आहे. आणि वरण म्हणलं ना सगळ्यांना आवडणारं राहते वरण आणि भात. तर मी खूप छान पद्धतीनं वरण बनवते. म्हणजे कसं बनवते आता हे बघा, मी खूप छान पद्धतीनं वरण बनवत आहे. आणि कसं बनवते सांगू का, ज्या वेळेस माझी आई वरण बनवत होती ना, त्यावेळेस मी बघत होते आणि आईचं बघून मी वरण बनवायला शिकले बरं. तर माझी आई कशी बनवत होती सगळं तुम्हाला सांगते मी. तर आता आपली कढई भरपूर तापली आहे, तर बघूया चला. कढई तर असं पूर्ण गरम झाली आहे एकदम छान. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. आणखीन आता आपलं तेल पण कसं कढईच गरम झाली म्हणल्यावर तेल लवकरच गरम होतंय. त्यामुळं मी काय करते, थोडेसे जिरे टाकून घेते. हे बघा, तेल गरम लवकर झालंय त्यामुळं जिरे पण लवकर असं गरम लाल होऊन द्यायचं आपले जिरे. ह्यामध्ये लाल जिरे झाले का नंतर आपण हे थोडंसं लसूण वाटलेलं आहे इथं, हे बघा ह्यामध्ये टाकून घेते. 2-4 पाकळ्या वाटले होते मी, हे बाकीचं नंतर काढते मी लसूण. तर आता ह्यामध्ये आपल्याला का कढीपत्ता टाकायचंय. तरी हे कढीपत्ता माझ्या घरच्या झाडाचा कढीपत्ता आहे बरं. तर ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि बाकीचं जे कढीपत्ता आहे का थोडा, ते मी हे बनवणार आहे, चिवडा बनवणार आहे. तर चिवड्यामध्ये टाकणार आहे ते कढीपत्ता. भरपूर काढले मी सकाळी कढीपत्ता, खूप छान असतं. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यात थोडंसं मी हळदी पावडर टाकलेलं होतं. तरी पण फोडणीमध्ये हळदी पावडर टाकलं ना असं छान कलर पण येतंय आणि आपलं वरण खूप छान होतंय. आणि थोडीशी वाळलेली कोथिंबीर आहे, हे बघा ते पण टाकून घेते. आता आपल्याला काय करायचं, ह्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे. हे बघा हलक्या हाताने असं एकजीव करून घेतले. तर कढीपत्ता तर एवढा कडलाय, असा कडक बनलाय बरं कढीपत्ता. आणि कलर पण बघा आपल्या फोडणीला किती सुंदर असा पिवळा कलर आलाय. तर आता मी हे पूर्ण टाकलेली जी डाळ आहे आपण ते पूर्ण ह्यामध्ये असं एकजीव करून घेते. हे बघा किती सुंदर गाढा झालाय असा वरणाला आपल्या. घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, खूप छान वरण होणार आहे. तर यामध्ये टाकून घेते वरण. तर मी वरणामध्ये का हिरवी मिरची, टमाटर आणि थोडीशी हळदी पावडर टाकली होती. बघा आपल्या वरणाला किती छान असा कलर आलाय.
आणि हे वरण म्हणलं ना, मला तर खूपच आवडतंय. का सांगू का, आम्ही पहिलं माझी आई कनी असंच वरण बनवून द्यायची. वरण आणि भात, सपक वरणच खात होतो आम्ही जास्त तर. हे बघा किती सुंदर असं हे झाले, कलर आले आपल्या वरणाला, खूप छान कलर आले. आता मी काय करते, थोडंसं मीठ टाकून घेते यामध्ये. थोडंसं मीठ टाकते. हे बघा. आणि जरी थोडंफार जर कमी पडलं ना, तरी पण आपण काय करायचं, थोडं वरून तर टाकताच येतंय. आणि खरट झाल्यावर का त्यातलं मीठ नाही काढता येत, त्याच्यासाठी थोडंसं आता मी मीठ टाकून घेतले. हे बघा, आपल्या वरणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि वरण एकदम छान मस्त झालंय बरं. तर माझी आई पण अशीच वरण बनवत होती आणि मी माझ्या आईचं बघूनच वरण बनवायला शिकले. आणि ह्यामध्ये फक्त का लसूण आणि कढीपत्ता आणि टमाटर हे 3 जरी झाली का अप्रतिम असं वरण होतंय बरं. खूप छान वरण होतंय. तर हे काही कढई इकडे इकडं हात डुळकाय लागले, एवढं वरण सांडून जायचं. मी काय करते आता, हे नीट करून घेते आधी. चला, आता आपलं वरण तर बनलेलं आहे आणि खूप छान आणि मस्त वरण झालेलं आहे. आता त्याच्यासोबत लागणारा म्हणजे भात. तर भात तर बनवावंच लागतंय बरं. का सांगू का, वरण म्हणलं तर भात तर येणारच. आणि कसं सांगू का, सकाळी जरी चपाती भाजी खाल्लं तरी का दुपारी भात लागतंय, परत संध्याकाळी पण भात लागतेच. का सांगू का, भात थोडा बी खाल्ला तर पोट भरते. आणि उन्हाळ्या दिवसाचं तर चपाती भाकरी तर एका टायमाला तर बास होती आहे. आणि अन्न थोडं चाललंय आणि पाणी जास्त चाललंय उन्हाळ्यामुळं. तर आता मी इकडं तांदूळ घाललो, म्हणजे भातासाठी तांदूळ टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये कुकरमध्ये. आणि चांगली उकळी आली होती पाण्याला, मग तांदूळ धुवली आणि टाकले. आता थोडंसं मीठ टाकते त्यामध्ये. हे बघा, हे चमच्यावर मीठ घेतले मी. आणखीन एक वेळेस टाकू नये म्हणून 2 वेळेस टाकली, पण चवीपुरतं टाकले बरं. जेवढं लागन तेवढंच टाकले तसं. तर मग बघूया, आता मी भाताला आता 2 शिट्ट्या बनवून घेणार आहे. तर आपल्याला आता ह्याला का 2 शिट्ट्या बनवून घ्यायचे. तर हे बघा. आणि ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली होते का, त्याच कुकरमध्ये मी तांदूळ टाकून घेतले. म्हणजे वरण बनवलेलं, डाळ शिजून घेतलेल्या कुकरमध्येच तांदूळ टाकले. आणि आता ह्याला 2 शिट्ट्या बनवून घेणार आहे. तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की, आमच्या गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईबर करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ गावाकडचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा स्वयंपाक कसा झालाय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग आता सगळ्यांना बाय.